ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन घटलं तर सोयाबीन व मकाचा इथेनॉलसाठी वापर वाढला। सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा पार करणार 7,000 रुपयांचा टप्पा। सोयाबीनच्या दरात पुन्हा होणार मोठी वाढ। शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण। सध्या सोयाबीनला दर हे पुन्हा सुधारू लागले आहेत। जवळपास 300 ते 400 रुपयांच्या आसपास सोयाबीनच्या दरामध्ये गेल्या आठवड्याभरापासून सुधारणा त्या ठिकाणी दिसून आलेली आहे। तसंच राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे, मग त्यामध्ये लातूर असेल, वाशिम असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, चिखली असेल, मेहकर असेल, अशा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 5,400 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसत। त्यातच यंदा सोयाबीनची राज्यात आणि परिणामी देशामध्ये टंचाई आहे। आयात करून देखील सोयाबीनच्या दरावरती परिणाम होत त्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणूनच येत्या काळामध्ये सोयाबीनला पुन्हा बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढू शकतात। आणि या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, आपण जर का बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा यावरती अवलंबून असतात। एकंदरीतच सोयाबीनची निर्यात, सोयाबीनची निर्मिती याशिवाय सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी कशी आहे यावरती सोयाबीनचे बाजारभाव हे मुख्यत्वे करून ठरत असतात। दुसरीकडे आपण जर का सध्याचे सोयाबीनचे बाजारभाव जर बघितले तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या, मग त्यामध्ये लातूर असेल, वाशिम असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, कारंजा असेल, चिखली असेल, मेहकर असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी त्या ठिकाणी 5,200 रुपयांचा दर मिळतो। तर सर्वाधिक जवळपास 5,400 रुपयापर्यंत सोयाबीन हे त्या ठिकाणी जाऊन पोहोचलंय। दुसरीकडे यंदा सोयाबीनचं जे काय उत्पादन आहे ते राज्यामध्ये कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी राज्यामध्ये सोयाबीनची अगोदरच त्या ठिकाणी टंचाई निर्माण झालेली आहे। याशिवाय जो काही ब्राझील हा सोयाबीनबाबत प्रमुख जो उत्पादक देश आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी उत्पादन यावेळेस त्या ठिकाणी घटलंय आणि म्हणूनच त्या ठिकाणी जागतिक बाजारामध्ये सोयाबीनला मागणी ही त्या ठिकाणी आता वाढलेली आहे। दुसरीकडे असं की सोयाबीनचा जो काही वापर आहे तो आता इथेनॉलसाठी होत असल्यामुळं सोयाबीनला मागणी आता त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि म्हणूनच दिवसेंदिवस सोयाबीनच्या बाजारभावामध्ये वाढ होतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी आता दिसत आहे। तिसरी गोष्ट आपण जर का बघितली तर त्या ठिकाणी कुक्कुटपालन आणि पशुपालनासाठी जे काय महत्त्वाचं खाद्य जे वापरलं जातं ते म्हणजे त्या ठिकाणी सोयाबीन। आता सोयाबीनची जी काही निर्मिती आहे ती सोयाबीनपासूनच त्या ठिकाणी होत असल्यामुळे सोयाबीनला मागणी ही त्या ठिकाणी वाढली आहे। एकंदरीतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे जे काही बाजारभाव आहेत तेही त्या ठिकाणी आता वाढलेत। युद्ध जे काय आहे तर युद्धाची परिस्थिती थोडीशी त्या ठिकाणी नरमली आणि जी काही निर्यात आहे ती आता थोड्या बहुत प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खुली होत आहे आणि म्हणूनच या निर्यातीच्या माध्यमातून देखील सोयाबीनला चांगली मागणी त्या ठिकाणी आखाती देशातून असते। दुसरीकडे येत्या काळामध्ये त्या ठिकाणी सोयाबीनला त्या ठिकाणी बाजारभाव वाढू शकतात असं त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं सांगण्यात येते आणि म्हणूनच शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का सोयाबीन असेल आणि ते जर तुम्ही विक्रीसाठी बाजारामध्ये आणणार जर असाल तर सोयाबीनचे रोजचे बाजारभाव पाहून सोयाबीन विक्रीचा निर्णय हा तुम्ही जर घेतला तर तुम्हाला नफा हा त्या ठिकाणी सोयाबीन विक्रीच्या माध्यमातून होऊ शकतो।